सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक। नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। जयसिंगपुरातील बँक ऑफ इंडियाच्या दारात राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ बोंब ठोकणार। जयसिंगपुरातील बँक ऑफ इंडिया शाखेचा मनमानी कारभार सुरू आहे। ग्राहकांना म्हणाव्या तशा सेवा सुविधा पुरवल्या जात नसल्याने राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने दिनांक 24/9/2025 रोजी बँकेच्या दारात बोंबठोक आंदोलन आणि निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की जयसिंगपुरातील बँक ऑफ इंडिया या शाखेचा मनमानी कारभार सुरू आहे। ग्राहकांना सेवा सुविधा पुरवल्या जात नाहीत। एकच कॅश काउंटर असल्याने बँकेत व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांना दिवसेंदिवस भर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे। यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। सतत ATM मशीन बंद पडत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे। गोरगरीब आणि सर्वसामान्यांची जाणीवपूर्वक आणि कागदोपत्री अडचण निर्माण करून कर्ज प्रकरणे नाकारली जात आहेत। ग्राहकांना उद्धट आणि अरेरावीची भाषा बोलली जात आहे। वृद्ध आणि अशिक्षित लोकांना पैसे भरणे आणि काढण्यासाठी बँकेचे कोणीच मदतनीस नसल्याने स्लिप भरण्यासाठी तसेच इतर कामासाठी अनेकांच्या अक्षरशः पाया पडावे लागत आहे। बँकेच्या योजना किंवा माहितीच्या संदर्भात दर्शनी भागात कोणतेही डिजिटल फलक लावले नसल्याने कोणत्याही योजनेची ग्राहकांना माहिती मिळत नाही। या अशा मागण्या महासंघाने बँकेकडे केल्या आहेत। बँकेने ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्यावी, योजनांचे फलक दर्शनी भागामध्ये लावावेत, सतत बंद पडणारे ATM मशीन बदलून नवीन बसवावे, 2 कॅश काउंटर चालू करावेत, जेवणाच्या सुट्टीत RBIच्या निर्देशानुसार कॅश काउंटर न बंद करता पर्यायी कॅशियरची व्यवस्था करावी, गोरगरीब आणि सर्वसामान्यांची कमीत कमी कागदपत्रामध्ये कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, अशा अनेक मागण्या महासंघाने केल्या आहेत आणि सदरच्या या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। या अगोदर सुद्धा राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने बँकेकडे अनेक तक्रारी तसेच आंदोलने करून ग्राहकांना सेवा सुविधा पुरवण्याबाबत मागणी केली होती, पण प्रत्येकच वेळी आंदोलकांना खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल केली आहे। यामुळे आता जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महासंघाने केला आहे। आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे। चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या।